अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. याची थोर भक्ती आवडते देवा, याची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असो द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. भोग नेते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसेचे राहावे. चित्ती असो द्यावे समाधान. तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असो द्यावे समाधान. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ज्ञान गोदावरीच्या तीरी, स्नान केले पांचाळेश्वरी. ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रय योगिया. हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेचे राहावे. चित्ती असो द्यावे समाधान. शिवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय जे भक्ती करण्याकरता प्रवृत्त झालेले आहेत, अशांच्या करता भक्तीचं स्वरूप काय आहे त्या अभंगातून महाराज प्रगट करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने ग्रामस्थ, भाविक, भक्त, आलूर या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातील आजची ही द्वितीय दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, पाठातला आहे. अभंग जरी पाठ नसला तरी यात एक प्रमाण सगळ्यांना पाठ आहे. ठेविले अनंते तैसेचे रावे, वारकऱ्याला सुद्धा पाठ आहे बरं. असा हा परिचयाचा अभंग आहे. संतांची वाणी आहे. संतांनी समाजाला पुन्हा पुन्हा जाग करण्याचं काम केलेलं आहे बरं. म्हणून संतांच्या वाणीचा विचार केला तर सखोल अर्थभरित अशी वाणी आहे. आयुष्य पुरायचं नाही माणसाला बरं. एवढा सखोल विचार संतांनी समाजाच्या समोर प्रगट केलेला आहे. पण अभंगवाणी आपल्याला वाटतं तुकोबारांचा अभंग आहे, पण तुकोबारांचा जरी अभंग असला, आपण पुन्हा पुन्हा जरी सांगण्याचा प्रयत्न केला, पुन्हा पुन्हा जरी ऐकण्याचा प्रयत्न केला, तरी मात्र संतांनी समाजाला जे सांगितलेलं आहे ते व्यापक दृष्टीनं सांगितलेलं आहे, संकोचित वृत्तीनं सांगितलेलं नाही बरं. अखिल समाजाला डोळ्यासमोर ठेवून संत बोलले आणि बोलत असताना निरपेक्ष भावाने बोलले बरं, की जेणेकरून जे श्रवण केल्यानंतर, जे विचार ग्रहण केल्यानंतर मनुष्याच्या जीवनाला काहीतरी दिशा प्राप्त होईल, असं संतांचं हे बोलणं आहे. मग ते भक्तीच्या संबंधाने असेल, भगवंताच्या स्वरूपाच्या संबंधाने असेल, ज्ञानाचा विचार असेल, योगाचा विचार असेल, कोणताही विचार विचारात घ्या बरं.
तेव्हा या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय समाजाला भक्तीचं स्वरूप सांगतात की आज समाज भक्तीमध्ये प्रवृत्त आहे. येन केन प्रकाराने मनुष्य भक्ती करण्याकरता अट्टास करतोय, प्रयत्न करतोय. तरीही काही अंशाने समाजाला हे करून सुद्धा अजून भक्ती कळली नाही, कळली नाही बरं का. नेम आहे ज्या साधनाचं अनुष्ठान करायचं आहे त्या साधनाचं स्वरूप यथार्थ ज्ञात असावं, तर निश्चित साध्याला मनुष्य प्राप्त होतो. ज्या गावाला जायचंय त्या गावाचा रस्ता माहित असावा का, विचारत विचारत जावं. पहिल्यांदा आपल्याला काही अंशांनी माहित असावा बरं. काही अडचणी आल्या तर विचारावं, पण पहिल्यांदा ज्ञात असावं. तसं भक्ती मार्गाचं अनुसरण करत असताना त्या भक्तीचं स्वरूप आज समाजाला ज्ञात व्हावं बरं. खरं मनुष्य भक्ती करण्याकरता प्रवृत्त आहे, पण कशी सवडीनं बरं का, जशी जमेल तशी. तसं नाहीये. ज्या भक्तीच्या संबंधाने काही शास्त्राने विचार मांडलेला आहे तो विचारात घेऊन त्याप्रमाणे साधना करण्याची गरज आहे. तसा प्रपंच मनमानी करतो तसा परमार्थ मनमानी करून चालत नाही बरं का. मनमानी करून चालत नाही, आणि मनमानी केला तर ज्ञानोबा म्हणतात तो तिथपर्यंत पोचणार नाही बरं का. मनोमार्गे गेला तो येते. कोणाच्या तरी आधाराने ती साधना केली पाहिजे बरं का. मग तो भक्ती मार्ग आहे, भक्तीचं अनुष्ठान केलं पाहिजे, भक्तीचा स्वीकार जीवनामध्ये केला पाहिजे. कि बोना आज आमची तुमच्याशी मनाची धारणा आहे भक्ती सोपी आहे, भक्ती सोपी आहे, सुलभ आहे अशी लोकांची धारणा आहे. इतर साधनाच्या मानाने सोपे आहे, पण अंगाने भक्ती कठीण आहे बरं का. योगाच्या मानाने सोपे आहे, ज्ञानाच्या मानाने सोपे आहे, पण भक्तीचा जर स्वतंत्र जर विचार केला तर भक्ती फार कठीण आहे. लक्षात ठेवा, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी. विरळा म्हटले बळी तुकोबऱ्या म्हणतात, विरेत. ज्ञानोबरांनी वर्णन केले, दृष्टांत दिलाय. बळेवीन शक्ती बोलू नये. बळ असल तर बोलावं, म्हणजे भांडणं करावीत बरं का. बळ नसेल तर बोलू नये. म्हणजे काय, समाजामध्ये जर काही कार्य करायचं असेल तर त्या मागे त्या माणसाचं बळ पाहिजे, नुसतं बोलून चालणार नाही, ते करण्याचं सामर्थ्य पाहिजे. म्हणजे एखादं जर समाजामध्ये कार्य करायचं असेल तर बळ लागतं, भक्ती करण्याकरता काय लागत नसेल. अहो देव आपलासा करायचा आहे, देव आपलासा करायचा आहे. मग ती भक्ती नेमकी कशी करायची, त्या भक्तीचं स्वरूप काय आहे हे आज समाजाला ज्ञात होण्याची गरज आहे. तेव्हा कोणीतरी तुकोबरांच्याकडे विचारणा करण्याकरता गेला असेल, महाराज मला भक्ती करायची आहे, मी भक्ती कशी करू किंवा भक्ती कशी करावी, अशी कोणीतरी विचारणा तुकोबरांना केली असेल. पण तुकोबराय म्हणतात खरंच भक्तीचं महात्म्य आहे बरं का. आणि एकदा जर जीवनामध्ये भक्तीचा जर स्वीकार केला ना, त्या साधनाचा जीवनामध्ये जर अंगीकार केला ना, तुम्हाला बाकी काही करावं लागणार नाही. पुढे भक्तीने धरिले हाती
मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. एकदा भक्तीचा जीवनामध्ये स्वीकार केला ना, तुम्हाला बाकी काही करावं लागणार. पण ती भक्ती कशी करावी, काय भक्तीचं स्वरूप आहे, अनेक ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे. काही ठिकाणी भक्तीचं स्वरूप सांगताना तुकोबारे म्हणतात, भक्ती कशी आहे. भक्ती ते नमाना वैराग्य तो त्याग, भक्ती ते नमाना वैराग्य तो त्याग. भक्ती ते नमाना वैराग्य तो त्याग, भक्ती ते नमाना वैराग्य तो त्याग. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्माता, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्माता, देहाच्या निरसने पावी जे आगाया, देहाच्या निरसने पावी जे आगाया. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मात्मनो, देहाच्या निरसने पावी आगाया. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनु. तिथं भक्तीचं स्वरूप सांगितलंय, एक लक्षण सांगितलंय बरं का. भक्ती ते नमन, नमस्कार करणं म्हणजे भक्ती. पण कोणाला? आमची धारणा काय, देवाला नमस्कार करणं म्हणजे भक्ती. तसं तिथं तुकोबारांना सांगायचंच नाही. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जान माझा, हे तिथं तुकोबारांना सांगायचं आहे बरं का. म्हणजे केवळ भक्ती शब्द वापरला, नमन म्हणजे भक्ती, केवळ शब्दार्थाने त्याची संगती लागत नाही बरं का. म्हणून आज खरंच भक्तीचं स्वरूप आज समाजाला ज्ञात होण्याची गरज आहे. कालाच्या ओघामध्ये भक्ती करणाऱ्यांची संख्या तशी वाढलेली आहे, तशी वाढलेली आहे. पण कंसात सकाम, कंसात सकाम म्हणजे फलाची अपेक्षा ठेवून भक्ती करणाऱ्यांची संख्या फार आहे. पूर्वीच्या मानाने आज फार लोक भक्ती करण्याकरता प्रवृत्त आहेत, पण त्यांच्या अंतःकरणामध्ये काहीतरी अपेक्षा आहे. अपेक्षा ठेवून केलेली भक्ती ही भक्ती नव्हे, त्याला सकाम भक्ती म्हणतात. ही भक्ती अभिप्रेत साधू संतांना नाहीये. म्हणून आज भक्तीच्या संबंधाने समाजाच्या मनातल्या काही शंका कुशंका निरसन झाल्या पाहिजेत बरं का. आणि अशी भक्ती जीवनामध्ये घडली पाहिजे, अशी भक्ती जीवनामध्ये घडली पाहिजे. जीवन कृतार्थ झालं पाहिजे, जीवन कृतार्थ झालं पाहिजे. म्हणून तुकोबाराय त्या भक्तीच्या संबंधाने ज्यांच्या अंतःकरणामध्ये भक्तीचं स्वरूप जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली, त्याला सांगतात, बाबांनो भक्ती करायची आहे ना, मग काय करावं लागेल? काय नाही म्हणले, तुम्हाला देवाला प्रेम द्यावं लागेल.
प्रेम द्यावं लागेल. प्रेम म्हणजेच भक्ती. हो, प्रेम म्हणजेच भक्ती आहे. सातू अश्मिन परम प्रेम रूपा. महर्षी नारदांनी वर्णन केले, भक्तीचं लक्षण सांगितलं. हो, प्रेम म्हणजेच भक्ती आहे. मग भक्ती करायची आहे ना, प्रेम हो आमच्या जो अंतकरणामध्ये आहे. हा, पण सर्वस्व प्रेम नाही. आमच्या तुमच्या प्रेमाला वाटेकरी आहेत. वाटण्या झाल्यात प्रेमात. घरातल्या वाटण्या वेगळ्या आणि आज परमार्थातल्या वाटण्या वेगळ्या. आम्ही तुम्ही भक्तीमध्ये वाटण्या केल्यात. माहितीये ना, आम्ही सोमवार करतोय पण आमच्या घरातली मंगळवार करतात. म्हणजे वाटून घेतलं की नाही. महिला मंगळवार करतात. हा, नाही मी वारापासून सुरुवात करतो. काही चतुर्थी करतात तर काही शनिवार करतात. शनिवार करणारा चतुर्थी करत नाही, चतुर्थी करणारा शनिवार करत नाही, सोमवार करणारा मंगळवार करत नाही, मंगळवार करणारा सोमवार करत नाही, हे सगळं करणारा एकादशीच करत नाही. आणि एकादशी करणारा ह्यातलं काहीच करत नाही. म्हणजे वाटण्यासाठी सगळ्या मग म्हणतात काय नाही आमचे मालक एकादशी करतात, मी मंगळवार करते. चांगली गोष्ट आहे. एक बाबाचा नाही काही चाललं की. म्हणजे आम्ही प्रेमाच्या वाटण्या केलेल्या आहेत. प्रेमाच्या वाटण्या केलेल्या. महाराज म्हणतात प्रेमाची वाटणी करून चालत नाही. मग काय पाहिजे? प्रेमाचा विषय फक्त एक देवच पाहिजे. एकच देव, अनेक देव नाही बरं का. प्रेमाचा विषय फक्त एकच देव पाहिजे, अनेक देव करून चालणार नाही. विषय तो त्यांचा काला नारायणा. विषय तो त्यांचा काला नारायणा. नावड जनदाना, नावड जनदाना. माता पिता विषय तो जानता. काला नारायणा. विषय तो जानता. काला नारायणा.
विषय तो त्यांचा झाला नारायण. एक प्रेमाचा विषय देव झाला पाहिजे बरं. किंबहुना प्रेम म्हणजेच भक्ती आहे. पण आमच्या तुमच्या जीवनातलं सगळं जे प्रेम आहे पसरलेलं ते एकवटलं पाहिजे. काय झालं पाहिजे? एकवटलं पाहिजे. हा, प्रेमाला फाटे असता कामा नये बरं का. मग भक्ती करायची आहे ना, महाराज म्हणतात भक्ती करण्याकरता जे पसरलेलं प्रेम आहे, विखुरलेलं प्रेम आहे, ते सर्वत्र एकत्र करा आणि ते सर्वस्व एकालाच अर्पण करा. एकालाच अर्पण करा. हा, जे पसरलेलं प्रेम आहे ते एकाच देवाच्या ठिकाणी सर्वस्व अर्पण करणं, तुकोबारा म्हणतात हीच भक्ती आहे. नुसती नाही आहे, सर्वात थोर आहे. हेची थोर भक्ती आवडते देवा. हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. केविले आनंदे कैसे राहावे, केविले आनंदे कैसे राहावे. पावी माया संसाराची, पावी माया संकल्पावे माया संसाराची. केविले आनंदे आवे. याची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी हीच भक्ती देवा आवडते का ती थोर आहे. अन्वय लागला पाहिजे. मराठीच आहे, व्याकरणामध्ये जसा अन्वय लावायचा तसा मराठीत पण अन्वय लावता आला पाहिजे बरं का. संकल्पावी माया संसाराची. बोली शब्द तुकोबाऱ्याने वापरलेला आहे. तुकोबाऱ्या म्हणतात प्रत्येक जीव हा संसारातल्या प्रत्येक वस्तूवरती माया करतो, माया करतो नाम प्रेम करतो. इथं माया शब्द प्रेमवाचक आलेला आहे. माया शब्द माया ब्रह्म या अर्थाने आलेला नाही बरं का. मराठीतला शब्द आहे. आम्ही आमच्या मुलावरती फार माया करतो, आमची आई आमच्यावरती फार माया करते, हे पाहुणे फार आमच्यावरती माया करतात. माया शब्द इथं प्रेमवाचक आहे बरं. तुकोबाराय म्हणतात प्रत्येक मनुष्य ज्या प्रपंच जीवनामध्ये जीवन जगत असताना त्या प्रत्येक पदार्थावरती प्रेम करतो बरं का. प्रत्येक पदार्थावरती प्रेम करतो. तुकोबाराय म्हणतात
ज्या संसारामध्ये तुम्ही राहता त्या संसारावरती प्रेम करणं का आणि त्या पदार्थावरती प्रेम करणं का एकच आहे. पण महाराज म्हणतात जे प्रेम करता ते पदार्थ खरे आहेत का खोटे आहेत? खोटे. माणसाने खऱ्या वस्तूशी प्रेम ठेवावं का खोट्याविषयी? खऱ्याविषयी हो. खोट्या पदार्थाविषयी प्रेम करून काय उपयोग आहे? त्याच्यातून तुम्हाला काहीही फल मिळणार नाही, फायदा काहीच नाहीये. कारण ती वस्तू जडच आहे हो. वस्तू जडच आहे. हा प्रपंच पाहिला तर प्रपंचातली प्रत्येक वस्तू ही जडच आहे. त्याला शास्त्रामध्ये काय म्हटलेलं आहे? माईक म्हटलेलं आहे, अनात्म म्हटलेलं आहे. त्या माईक पदार्थावरती, अनात्म वस्तूवरती माणसं प्रेम करतात. महाराज म्हणतात ती प्रेम करण्याची जागा नाही आहे. प्रेम करण्याची जागा नाही आहे. फक्त प्रेम करण्याची, मग कोणी म्हणेल ठीक आहे वस्तूवरच राहू दे, माणसावरच प्रेम चालणार नाही का? अरे म्हणतात तेही उपयोगाचं नाही. का नाही? जोवरी चरण गा तोवरी म्हणती माझा. व्यवहारातल्या लोकांच्या वरती कितीही प्रेम करा, ते सुद्धा प्रेम खरं नाही, दिखाऊच आहे. दिखाऊच आहे. व्यवहारात एक म्हण आहे, ताज्या घोड्यावरच्या गोमाशा. ताज्या घोड्यावरच्या गोमाशा माहिती आहे तुम्हाला? गोमाशी माहित नाही? हा, ती जनावरावरती बसते, पण कुठल्या म्हाताऱ्या जनावरती बसत नाही, तरुण ताज्या. हा, तशी संसारातली माणसं जी प्रेम करतात ती जोपर्यंत बळ आहे, जोपर्यंत रक्त आहे, जोपर्यंत येतंय तोपर्यंत. हा, हे सगळं संपलं की प्रेम संपलं. प्रेम संपलं, लक्षात ठेवा. म्हणजे व्यवहारामध्ये जे एकमेकावरती जे प्रेम केलं जातं ते सुद्धा खरं प्रेम नाही, लक्षात ठेवा. प्रेम नाहीये खरं, दिखाऊच आहे. तर माणसं माणसावरती प्रेम करतात, स्वार्थापोटी करतात. गुरुवरे साखरे महाराज सांगत असतात माणसं गायीवरती प्रेम करतात. गायीवरती प्रेम करतात कुठपर्यंत? जोपर्यंत दूध देते तोपर्यंत. जोपर्यंत दूध देते, दूध द्यायची बंद झाली समजा, आटली गाय, माणसं काय विचार करतात? पुढचं सांगायला पाहिजे. आता ही गाय आटलेली आहे, लोक विचार करतात आता कसायाला दिलेली बरी. अरे आयुष्यभर तिने तुम्हाला दूध दिलं ना, हो दूध देत होते म्हणून तर आम्ही प्रेम केलं ना. दूध द्यायचं बंद झालं म्हणून प्रेम संपलं. म्हणजे संसारामध्ये आम्ही जे प्रेम करतो एकमेकावरती, असंच प्रेम आहे, लक्षात ठेवा. मी फक्त गायीचं उदाहरण दिलंय, सगळीकडे हेच आहे. म्हणून महाराज म्हणतात प्रेम करण्यासारखी एकच जागा आहे, एकच ठिकाण आहे, फक्त देव. फक्त देव. म्हणून ज्या ज्या पदार्थावरती, ज्या संसारामध्ये राहून तुम्ही जे प्रेम करता, महाराज म्हणतात ते सर्वस्व प्रेम फक्त देवाला अर्पण करा. संकल्पावी माया संसाराची, हे सांगितलंय, फार सुंदर तुकोपर्यंत सांगितलंय. पण हे संसारावरचं प्रेम काढून देवाला देणं इतकं सोपं नाही, फार कठीण आहे. म्हणून मी आरंभालाच बोलून गेलो, भक्ती कठीण आहे, सोपी नाहीये. का संसारावरचं प्रेम करायचं आणि ते देवाला द्यायचं सोपं आहे का? आज आपण संसारावरती प्रेम करतो, संसारातल्या लोकांवरती प्रेम करतो म्हणून आपली व्यवस्था आहे, आपली व्यवस्था आहे, लक्षात ठेवा. त्यांच्यावरती जर प्रेम केलं नाही तर आपली व्यवस्था होत नाही.
अवस्था, आपली अवस्था बघण्यासारखीच आहे बरं का. मग आज माणसं जे प्रपंचामध्ये प्रेम करतात ते एक केवळ स्वार्थापोटी प्रेम करतात. पण महाराज म्हणतात, हा तुम्ही कितीही प्रपंचाविषयी, प्रपंचातल्या पदार्थाविषयी जरी प्रेम केलं तर ते प्रेम आपल्याला जीवनामध्ये उपयोगी पडणार नाहीये, उपयोगी पडणार नाहीये. मग काय करा, संसारात राहा. संसार टाका असं सांगितलेलं नाही बरं का. संसारामध्ये राहा. संसार टाकता येत नाही, काय तो सोडता येत नाही. एकदा स्वीकारलाय ना, एकदा स्वीकारलाय ना, मग एकदा स्वीकारलाय तर ते कुठपर्यंत स्वीकारावं लागतं, हयात आहे तोपर्यंत. ज्या दिवशी गाठ बांधली ब्रह्मदेवाने त्या दिवशी आपण स्वीकार केलाय. आता त्याला टाकता येत नाही बरं का. त्याला टाकायचं नाहीये, त्यांच्यातच राहायचं आहे, त्यांचा संबंध ठेवायचा आहे, त्यांच्याशीच व्यवहार करायचा आहे. फक्त एवढंच करायचं आहे. महाराज म्हणतात की त्यांच्यातच राहायचं आहे, त्यांच्याशीच व्यवहार करायचा आहे. पण हे करत असताना फक्त प्रेम मात्र देवाला द्यायचं आहे. फक्त प्रेम मात्र देवाला द्यायचं आहे. हे प्रेम देण्याच्या योग्यतेची ही माणसं नाहीत, लक्षात ठेवा. प्रेम देण्याच्या योग्यतेची माणसं नाहीत. संसारामध्ये राहावं लागतं, त्यांच्यामध्ये राहा, सर्व व्यवहार करा जो आपल्या जीवनामध्ये आहे तो. पण महाराज म्हणतात आपल्या चित्तामध्ये जी या सर्व पदार्थाविषयी जी आसक्ती आहे, जे तादात्म्य आहे, ते मात्र आपल्याला टाकावं लागेल, सोडावं लागेल. देहाने यांच्यामध्ये राहा, देहाने यांच्यामध्ये राहा, पण चित्ताने मात्र देवाजवळ राहा. म्हणजे देह यांच्यात राहिला तरी चालेल, पण त्या चित्ताचा विषय मात्र देव करावं. राहता येत, असं राहता येतं बरं का. गाय आहे, गाय, ती गाय कळपात राहते. गाई चारायला नेत असताना ती कळपात राहते, पण तिचं चित्त मात्र कुठं असतं, वासराकडे राहते. कुठं, कळपात, पण चित्त कुठं. तसं राहता आलं पाहिजे बरं का. तसा संसार म्हणजे कळपच आहे हो, कळपच आहे. गाईला चरायला सोडलंय तसं आम्हाला देवाने चरायला सोडले. केलेलं कर्म आहे ते भोगायला जा, भोगा. पण हे करत असताना मात्र जे अंतःकरणामध्ये असलेलं प्रेम आहे ते प्रेम मात्र देवाला समर्पण करा, समर्पित करा. संकल्पावी माया संसाराची, म्हणजे संसाराविषयी असलेलं प्रेम ते सर्वस्व देवाला अर्पण केलं पाहिजे. सर्वस्व, एका अंगाने नव्हे, सर्वस्व बरं का. केवळ प्रेमाचा विषय देव आणि देवच राहायला पाहिजे, बाकी काही राहता येत नाही. अशी जी केलेली क्रिया, असं जे देवाला दिलेलं प्रेम, तुकोबारे म्हणतात ह्यालाच म्हणतात भक्ती. सुपे, इथं पसारा लागत नाही, देवघर लागत नाही, पूजा मांडावी लागत नाही, काय करावं लागत नाही. लक्षात ठेवा, या जगतामध्ये असलेला नियंता, व्यापक रूपाने असलेला परमात्मा तो सर्वत्र आहे आणि तोच आपल्या प्रेमाचा विषय. त्याच्याकरता तुम्हाला कुठं जाण्याची गरज नाही, घरात राहून आपलं प्रेम त्या देवाला अर्पण करता येतं बरं. म्हणून तुकोबारांना सांगावं लागलं, दुसरं काही करू नका, जीवनामध्ये एकच करा. त्या भगवंताने दिलेली शक्ती, दिलेलं सामर्थ्य याची जाणीव ठेवून जीवनामध्ये एक करा. तयाचे भजन चुकून
देखावे ऐकावे एक नारायण देखावे ऐकावे एक नारायण दयाचे भजन नुकोला को दयाचे भजन दयाचे भजन चुकू नको देखवी ऐकवी एक नारायण. कुठल्या देवाचा उल्लेख केलाय? नाम निर्देश केलाय? कुठल्या स्थळाचा निर्देश केलाय? कुठल्या तीर्थाचा निर्देश केलाय? केलाय का? कशाचा निर्देश केलेला नाही. फक्त देवाचा निर्देश केलाय. तो देव व्यापक आहे, या जगताचा नियंता आहे. त्याचंच भजन करा, त्याचंच भजन करा, म्हणजे त्यालाच सगळं द्या. 7/12चा उतारा त्याच्या नावाने करा असेल तर. महाराज आम्हीच भाड्याच्या घरात राहतोय, आमचंच 7/12ला नाव नाही, तिथं कुठं आम्ही करू? सर्वस्व प्रेम त्या देवाला द्यायचंय, सर्वस्व प्रेम. बरं का? कारण ज्या संसारामध्ये राहतो अनात्म वस्तूवरती कधीही प्रेम केलं जात नाही. अनात्म वस्तूविषयी जे असतं त्याला म्हणतात मोह. त्याला काय म्हणतात? मोह. बरं का? फक्त प्रेम करण्याचं ठिकाण एकच देव. बरं का? म्हणून महाराजांना इथं सांगायचं ही भक्ती आहे, आणि नुसती भक्ती नाही, सर्वात श्रेष्ठ आहे. या भक्तीची बरोबरी कोणीही करू शकत नाही. हेची थोर भक्ती म्हणून त्याचं लक्षण केले एकाने, फार सुंदर केले बरं का. ज्याची भक्ती करायची आहे तोही थोर आहे, जी करायची आहे तीही थोर आहे, आणि ज्यांनी केली ते सुद्धा थोर आहेत. बरं का? तिन्हीकडे थोर लावायचं. ज्या देवाची भक्ती करायची तो देवही थोर आहे. थोर आहे म्हणजे सर्वात थोरला आहे. त्याची जी साधना करायची सर्वात थोर आहे. त्याच्या साधनेची बरोबरी कोणी करू शकत नाही. आणि ज्यांनी त्याची भक्ती केली, जे बनले भक्त, ते थोर आहेत. बरं का? हेची थोर भक्ती आवडती देवा. भक्ती अतिशय थोर नाम श्रेष्ठ आहे. बरं का? कोणती? सर्वस्व देवाला प्रेम देणं, सर्वस्व प्रेम देणं ही भक्ती आहे. हे एकाएकी घडणार नाही, त्याचा अभ्यास करावा लागेल. त्याचा अभ्यास करावा लागेल. माझं मत आहे, एका जन्मातही घडेल का नाही हे सुद्धा सांगता येणं इतकं सोपं नाही. बरं का? अनंत जन्माचे संस्कार आहेत. आमचं अनेकावरती प्रेम आहे, ते काढणं इतकं सोपं आहे का? इतकं काढणं सोपं नाही ना. सर्व पदार्थावरचं प्रेम काढायचं आणि ते एकत्र एक संग देवाला अर्पण करायचं. पण महाराज म्हणतात हे सोपं नाही आहे, पण याच्यासारखं श्रेष्ठ काय नाही आहे. याच्यासारखं श्रेष्ठ काही नाहीये. ही भक्तीच आहे. याला इथं बाकी काही लागत नाही. फक्त देवाला प्रेम द्यायचं आहे, बाकी काहीही देवाला द्यायचं नाही. बरं, फक्त प्रेमाचा व्यवहार आहे, वस्तूचा व्यवहार नाही. वस्तूचा व्यवहार नाही आहे. म्हणून आपल्या संप्रदायाचं वैभव आहे बघा.
आपण आपल्या उपास्य देवतेच्या दर्शनाला जातो. पंढरीश परमात्म्याच्या दर्शनाला जाताना काय न्यावं लागतं सांगा? नारळ, कापूर, उदबत्ती, दक्षिणा, आहेर वगैरे काय काही काही लागत नाही. त्याला काही लागत नाही, लक्षात ठेवा. का निष्काम भक्ती आहे, काही लागत नाही त्याला, फक्त एकच प्रेम द्यावं लागतं. त्याला फक्त प्रेम द्यावं लागतं. त्याच्या दर्शनाला जायचं आहे म्हणजे काय द्यायचं आहे? आपल्या अंतःकरणातलं प्रेम तिथं समर्पित करण्याकरता जायचं आहे. बाकी त्या भगवंताला काहीही द्यावं लागत नाही, काही द्यावं लागत. नंतर तुकोबारांना बोलावं लागलं, देवा तुला फक्त प्रेमच द्यावं लागतं, पण ते प्रेम देण्याकरता पहिल्यांदा तू आम्हाला प्रेम दे. तू पहिल्यांदा आम्हाला प्रेम दे, आणि एकदा आम्हाला प्रेम प्राप्त झालं की आम्ही अशी साधना करू, अशी साधना करू, आम्ही सर्वस्व प्रेम तुला देऊ. बरं का, देई मज प्रेम सर्व काळ, देई मज प्रेम. गोड तुझे रूप गोड तुझे रूप, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे नाम. देई मज प्रेम सर्व काळ, सर्व काळ, सर्व काळ, गोड तुझे रूप, देई मज प्रेम सर्व काळ. फक्त प्रेमाचा विषय करण्यासारखा एकच परमात्मा आहे. भक्ती करण्याकरता महाराज म्हणतात, भक्ती करायची म्हणजे त्या भगवंताला सर्वस्व प्रेम. प्रेम कुठं राहत? कुठं राहत? प्रेम कुठं राहत आपलं? अप्रेम हे ज्याच्या ज्याच्या चित्तात आहे. प्रेम हे ज्याच्या त्याच्या जवळ आहे, चित्तात आहे. त्या वस्तूविषयी प्रेम आहे, त्या वस्तूविषयी प्रेम आहे, त्या घराविषयी प्रेम आहे, हे इथंच आहे. म्हणून वस्तूचा त्याग नाहीये, व्यक्तीचा त्याग नाहीये, फक्त प्रेमाचा विषय बदलायचा आहे. प्रेमाचा विषय बदलायचा आहे. म्हणून मी बोलून गेलो, संसाराचा त्याग करा म्हणून सांगितलेलं नाहीये. आम्हाला संसारात राहून तर भक्ती करायची आहे ना, संसारामध्ये राहून तर भक्ती करायची आहे. मग संसारामध्ये राहूनच भक्ती करा, संसार टाकून भक्ती करायचीच नाही. मग संसारामध्ये राहूनच भक्ती करायची आहे. फक्त महाराज म्हणतात, संसाराविषयी असलेलं प्रेम फक्त देवाला द्यायचं आहे, हीच भक्ती आहे. सोपे की नाही? काही भांडवल लागत नाही. का भांडवल लागतंय? बरेच लोक म्हणतात बिगर भांडवलाचा धंदा म्हणजे कीर्तन. काय कीर्तन?
मग काही लोकांनी ठरवलं काय नाही जमलं तर हे तर जमते काय बघूया. बिगल भांडवलाचा काय लागत नाही, एक उपरणं आणि फेटा. समजा येता येता आणता आणायचा विसरला तर कोणाचं घेऊन सुद्धा करता येत. परवा आळंद घेऊन महाराज आले बेळगावला आणि फेटाच विसरला. आता मोठा महाराज खर्च करून आम्ही त्याला आणलंय. महाराज फेटा तुमचा द्या. घ्या म्हटलं, फेटाही फुकटचाच. कशा करता सांगतोय मी. परमार्थाची साधना करायची आहे, भक्ती करायची आहे. भक्ती करण्याकरता महाराज म्हणतात व्यावहारिक भांडवल काहीही लागत नाही. फक्त एकच भांडवल, प्रेम. ह्या प्रेमाच्या भांडवलावरती सर्व परमार्थाचा व्यवहार चाललाय बरं का. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. सुखच आहे, बाकी काही नाही. तिथं लक्षात ठेवा, देण्या घेण्याचे पदार्थाचा संबंधच नाही आहे. महाराज म्हणतात जे प्रेम ज्या संसाराविषयी ज्या वस्तूविषयी अंतकरणामध्ये आहे, फक्त त्या अंतकरणातलं प्रेम देवाला सर्वस्व द्यायचं आहे. संकल्पित म्हणजे काही शिल्लक ठेवायचं, हीच भक्ती आहे. आणि हीच नुसती नाही, महाराज म्हणतात अतिशय श्रेष्ठ आहे. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. तुकोबारांनी विचारलं महाराज फार सोपं आहे सांगता तुम्ही, बरोबर आहे, पण हे सर्वस्व प्रेम जर आम्ही त्या देवाला दिलं तर आमच्या पुढच्या जीवनाची वाटचाल कशी, आम्हाला कोण बघणार, आमची व्यवस्था कोण करणार. महाराज म्हणतात कोणी करायची गरज नाही. तुमचं जे कर्म आहे ना, तुम्ही जे काय केले ना ते त्याप्रमाणे तुमच्या जीवनातलं होणारच आहे. तुम्हाला काही करावं लागणार नाही, काही करावं लागणार नाही. मग काय करायचं, एवढंच करायचं आहे. एक फार सुंदर विचार संतांनी सांगितलाय की परमार्थ करण्याकरता प्रापंचिक लोकांच्या जीवनामध्ये तितिक्षा पाहिजे. तितिक्षा काय पाहिजे? तितिक्षा शब्दाचा अर्थ काय हो? तुम्हाला विचारतो. त्यांनी काय सांगितलं मला ऐकायला म्हणून तुम्हाला विचारतो. कष्टा वाचून सण करायचं बरं. कीर्तनाला यायचं, कीर्तनाला येताना कष्ट फार आहेत, पण झालेल्या कष्टाचा उच्चार अजिबात करायचा नाही. झालेल्या कष्टाचा विचार अजिबात करायचा नाही बरं. अवघड आहे. अगदी मुग गिळल्यासारखं गिळून राहायचं बरं. कुठेही उच्चार करायचा. तितिक्षा. आणि तितिक्षा ठेवून जर साधना केली तर आपला साधना परमार्थ पूर्णत्वाला जाईल बरं. मग महाराजांनी इथं सांगायचं आहे आता सर्वस्व प्रेम देवाला दिलेलं आहे. सर्वस्व प्रेम देवाला दिल्यानंतर महाराज म्हणतात आता आपल्या हातात एकच तितिक्षा. आणि ती तितिक्षा म्हणजे जसे आपल्या जीवनामध्ये प्रसंग येतील, जसे दिवस येतील, देव ठेवील तैसे राहावे. त्यात कुरकुर करायची नाही. यावर्षी पाऊसच पडला नाही, भावच आला नाही, काय पिकलंच नाही. संत सांगतात तुम्ही मरणार नाही, तुम्ही मरणार नाही. पाऊस नाही पडू द्या, नाही पिकू द्या, नाही दर येऊ द्या. त्या स्थितीमध्ये आपल्याला मनाची अवस्था ठेवायची. ती कशी ठेवायची ते महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात.
ठेविले अनंते तैसेची राहावे. कधीचे उद्गार आहेत? सर्वस्व देवाला प्रेम अर्पण केल्यानंतर आता पुढची जी वाटचाल आहे, महाराज म्हणतात जशी असेल तशी त्याचा आपल्याला जीवनामध्ये स्वीकार करावा लागेल. आता आपण देवाला प्रेम अर्पण केले, आपल्या जीवनात काय आता काय होणं आहे का म्हणता? काय होणं आहे? देवाला प्रेम दिले म्हणजे स्वैरा देव झालाय. मग लोकांची धारणा आहे आता आम्ही देवाला सर्वस्व प्रेम दिले, देवाने आमची व्यवस्था करायला पाहिजे. का गडे होय तुमचा गडे? अरे तू प्रेम दिलं म्हणजे काय उपकार केले का? अरे कर्तव्यच आहे आपलं, काय आपलं कर्तव्यच आहे. आम्ही एवढं देवाला दिले, देवाने आमच्याकडे चांगलं देव बघते आपल्याकडे. आमची धारणा काय आम्ही एवढं देवाचं करतो, देवाने आमचं बघितलं पाहिजे कधी. असं जर तुम्ही करत असाल तर तुकोबाराय म्हणतात तो व्यापार आहे. आमच्या लग्नाला येताना आहेर आणू नका, पण आणल्यानंतर घेतल्याशिवाय स्वीकार केल्याशिवाय राहू नका. लग्नाला जाताना आपण त्याला आहेर द्यायचा आणि त्याने आपल्याला आहेर द्यायचा. बरोबर आहे ना? व्यवहार झाला का? आपण देवाला दिलं आणि त्या बदल्यात देवाने आपल्याला द्यायचं म्हणजे काय झालं? व्यवहारच झाला. भक्ती कुठं आहे? एकदा देवाला आपण सर्वस्व प्रेम दिलं ना, देव आपल्याला काहीही देत नाही. मग आपली जशी काही ती कर्माची ठेवण असेल त्याप्रमाणेच आपल्याला राहावं लागतं. त्यात काय बदल होत नाही. का ललाटीचे लिहिले न मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटून नेने. संतांनी देवाची भक्ती केली म्हणून संतांचा संसार काय बदलला? काय बदल झाला का? उलट वाटोळ झालं त्यांच्या संसाराचं. परमार्थ करण्याच्या आधी त्यांची परिस्थिती चांगली होती. दिवसेंदिवस परमार्थाची परिपक्वता होत गेली, तशी तशी प्रपंचाची अवस्था बिकट होत गेली. तुकोबाराय म्हणतात हेच खरं परमार्थाचं वैभव आहे. हेच खरं परमार्थाचं वैभव आहे. म्हणून त्या स्थितीमध्ये आपल्या मनाची अवस्था कशी ठेवली पाहिजे? महाराज म्हणतात समाधान बिघडता कामा नये, चित्ती असो द्यावे समाधान. सर्वस्व देवाला प्रेम दिलेलं आहे. आता जीवनामध्ये काही कमी जास्त होणार, ऊन राहणार आणि ऊन राहणार. त्यावेळी महाराज म्हणतात समाधान बिघडता कामा नये. समाधान बिघडता कामा नये. तुकोबारांनी वर्णन केले. की तुकोबाराय म्हणतात आम्ही परमार्थाची साधना केली, त्या परमार्थाच्या साधनेने आम्हाला देव प्राप्त झाला. आणि घडलं काय? नाही धावा घेत मना इंद्रियांचे समाधान, नाही धावा घेत मन, नाही धावा घेत मन.
नाही धावा घेत मना इंद्रियांचे समाधान, नाही धावा घेत मना, नाही धावा घेत मना, नाही धावा घेत मना इंद्रियांचे समाधान, नाही धावा घेत मना इंद्रियांचे समाधान, नाही धावा घेत मना इंद्रियांचे समाधान, नाही धावा घेत मना, नाही धावा घेत मना, चित्ती असो द्यावे समाधान, समाधान कधीही बिघडता कामा नये. कधी देवाला सर्वस्व प्रेम दिल्यानंतर आता आपल्यावरती व्यवहारातली माणसं कोणीही प्रेम करणार नाही. त्या काळात महाराज म्हणतात, जशीही स्थिती आहे, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे. त्या भक्तीचा जीवनामध्ये स्वीकार केल्यानंतर जीवनामध्ये असं राहावं लागेल. महाराज म्हणतात, ही अवस्था आम्ही भोगलेली आहे, आम्ही प्राप्त केलेली आहे. अशी भक्ती जीवनामध्ये करावी लागते. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोग नेते फळ संचिताचे. तुका म्हणे घालो तयावरी भार, हुवा हुवा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. 11 पर्यंत कीर्तन करायचं ठरलंय बरं का. 11 वाजलेत. अभंग राहिलेला पुन्हा कधीतरी सोडू, कारण आज द्वादशी आहे. एकदा अभंगाचा भावार्थ झाला असं समजून एकदा संप्रदायपूर्वक भजन करू, मधली चाल होईल आणि पुढच्या 2 चरणाचा शब्दार्थ सांगू आणि शेवा वेद पूर्ण करू. हाताने सर्वांनी टाळी वाजवा, मुखाने भगवंताचं नाम घ्या. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, तोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची रावे, चित्ती असो द्यावे समाधान. जगद्गुरु श्री तुकोबाराय भक्तीचं स्वरूप सांगता, सर्वस्व प्रेम देवाला अर्पण करायचंय. अर्पण केल्यानंतर आपल्या जीवनाची काय परिस्थिती आहे, ती परिस्थिती कधी बदलत नाही बरं का. परमार्थामध्ये स्थिती प्राप्त होते. स्थिती प्राप्त झाल्यानंतर परिस्थितीला गौणत्व आहे बरं का. परिस्थितीला गौणत्व आहे, मग त्याला किंमत जास्त द्यायची नाही. जशी असेल तशा परिस्थितीमध्ये समाधानानं राहायचं, बिघडू द्यायचं नाही बरं का. समजा आपण जरी बदलण्याचा प्रयत्न केला तरी ती बदलत नाही. रस्त्याने जाता जाता विस्तवावरती पाय पडला, विस्तवावरती पाय पडला, कळत न कळत. पाय पडल्यानंतर विस्तवाना त्याचं काम काय, पोळे. आता ते पोळेल आहे, पोळ्यानंतर फोड आला, पुढचं भोगलंच पाहिजे.
आता पाय पडलाय, जाणून न जाणून पडलाय म्हणलं तर तिथं पर्याय काय नाही, तिथं काहीही करता येत नाही. त्या विस्तवावरती राग करता येत नाही. आम्हाला सवय काय लागल्या, इकडं कमी पडलं की इकडं राग काढायचा. महाराज म्हणतात असं जर तुम्ही करायला गेला ना, तुमच्या जीवनामध्ये काय वाट्याला येईल, दुःखच येईल. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगने ते फळ संचिताचे. कारण आपण जे काय केलेलं कर्म आहे, महाराज म्हणतात ते आपल्या जीवनामध्ये भोगावे लागतात. भोगने ते फळ संचिताचे. त्यात काही तडजोड नाही. जरा समजा त्याच्या मनात आलं, जर मनात जर आलं तर तो एक करू शकतो, आपल्याकडे घेऊ शकतो. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा. पण सर्वसाधारण नियम सांगितला, भोग नेते फळ संचिताचे. म्हणून महाराज म्हणतात, एकदा त्या भगवंताला सर्वस्व प्रेम अर्पण केले ना, आता प्रेम त्याला अर्पण केल्यानंतर महाराज म्हणतात आता पुढचा विचार आपण करायचा नाही. सर्व भार आता त्याच्यावरतीच घालायचा. सर्वस्व भार आता त्याच्यावरती कायचा. तुझं वाटे अनंता, तुझं करी ते करी अनंता. तुला काय करायचं ते तू कर आता. तुका मने घालो तयावरी भार, वाहुवा संसार. एकदा आपण गाडीत बसलोय, ड्रायव्हर चांगला नाहीये, पण आपल्याला ड्रायव्हरला सांगता येत नाही का, त्याची दुटी आहे. आता देवाला सांगितलं, देवा गाडीत बसलोय, शेवटाला न्यायचं काम तुझं. त्या ड्रायव्हरला चांगली बुद्धी दे. आता त्यातून उतरता तर येत नाही का, आपल्याला प्रवास करायचा आहे, तिकीट काढलंय, शेवटाला जायचंय, एकदा संसार स्वीकारलाय, तो सोडता येत नाही, शेवटाला तरी गेला पाहिजे. मग गरज असताना त्याच्याविषयी काही चिंता करायची नाही, त्याच्याविषयी काही दुःख मानायचं नाही. सर्वस्व भार त्याच्यावरती घालायचा. आणि एकदा जर त्याच्यावरची सर्वस्व भार जर घातला तर महाराज म्हणतात, घातलिया भार होईल कैवारी नारायण. तुका मने घालू तयावरी भार, वाहुवा संसार देवा पायी. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. याची कोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. ठेविले अनंते तैसेची रावे, चित्ती असू द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोग नेते फळ संचिताचे. तुका मने घालू तयावरी भार, वाहू संसार देवा पायी. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन काही विचार अभंगाचा सांगण्याचा प्रयत्न केला. जो विचार प्रवचनामध्ये आला त्यालाच धरून पुढे सांगण्याचा थोडासा प्रयत्न केला. भक्तीच्या संबंधाने विचार प्रगट केलेला आहे. वेळेचं पान ठेवलं पाहिजे. संयोजकांना विनंती आहे, 9 ते 11 9 ते 11च करावं. नाही इला समजा एखाद्या वक्त्याला वेळ झाला तर 9चं 9:30 7 ते 9 करता येत नाही ना. 9 ते 11 टायमिंग ठेवा काहीतरी. कारण गुरुवारी साखरे महाराज सांगत असतात की
11च्या पुढची वेळ कशाची? झोपायची वेळ आहे हो. हे सांगायची गरज नाही. माणसाला 11 वाजले की त्याचं तोंड आ होतच, म्हणजे जांभई येते. आ करा, मग आ करा अशा जांभई देत असताना आपण तुम्ही किती त्याच्या तोंडात घाला ते बाहेरच येतंय, आत जात नाही. म्हणून याच भान ठेवा. तेव्हा झालेली सेवा त्या भगवंताच्या चरणी समर्पित करायचे आणि अशी भक्ती आमच्या जीवनामध्ये घडो हीच त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करू सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे ओसने जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम.